अजिंक्य आणि विकीची जोडी मैदानावरती आहे. बहुजन विकास आघाडी धावफलक धावा 2. दोन संघांनी आपण बघितलं तर बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता आणि दोन्ही संघांना त्याचा फायदा झाला. पहिल्या षटकामध्ये 11पेक्षा जास्त धावा उभारल्या गेल्या आणि आताच्या मॅचचा जर विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी आहे. मैदानावरती काही वेळ खेळ थांबलेला आहे. बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहतोय सभापती चषक 2024च्या या भव्य दिव्य मंचावरती. अजिंक्य ऑन स्ट्राईक. आता बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे बहुजन विकास आघाडी संघाकडे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. हॅरिस वाईट बॉलचा इशारा करतायत. धावफलक धावा 3. बहुजन विकास आघाडी संघ एक दर्जेदार संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला साई माऊली. ऑन साईडला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. दर्जेदार क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. एकेरीने धावसंख्या पोहोचली ती 3 वरती. धावसंख्या 4 बहुजन विकास आघाडी. प्रथम बॅटिंग करत असताना ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक आहे. परंतु बॅटिंग पॉवर प्ले अत्यंत महत्त्वाचा असेल पहिल्या इनिंगमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू ओपनचं दोन्ही हात फैलावतात. हात करतात समांतर धावा येते. तर धावसंख्या पोहोचले 5 वर. ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू पुन्हा एकदा हरीसला व्यायाम करावा लागतोय. धावफलक धावा 6. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू आहे. फारसा यावेळेला टर्न नाही आहे. हेमंत आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची असेल. आता यावेळेला कानमंत्र दिला जातोय आणि साई माऊलीकडे 2 गेम चेंजर खेळाडू आहेत. आपण पाहू शकता त्यांचा जर्सीचा कलर थोडा राखाडी आहे. परंतु 2 असे खेळाडू आहेत त्यांचा जर्सीचा कलर आपण बघितला तर व्हाईट रंगाचा. याचा अर्थ काय? दोन्ही गेम चेंजर खेळाडू आहेत. मानदेवाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालाय. धावफलक धावा 5. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. फटका चांगला. सुंदर क्षेत्ररक्षण. गेम चेंजर खेळाडू आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केले गेले. अप्रतिम क्षेत्ररक्षण नमुना. योगेश ज्याच्यावरती नजर असेल अप्रतिम कामगिरी केली. पहा यावेळेला पुलटा चेंडू ड्राईव्ह केला होता. अत्यंत सुरेख फटका. परंतु आपलातून फिल्डिंग यावेळेला योगेश कडनं झाले. धावफलकावरती एकूण डाबा 6. पहिल्या षटकाचा खेळ. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. याच दरम्यान या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय सभापती अध्यक्ष आनंद पाटील साहेबांचं शुभागमन अगदी थोड्याच वेळात होते. सुंदर गोलंदाजी हेमंत कडून. धावफलक धावा 7. राऊंड विकेट मारा केला जातोय. महत्त्वाचं षटक प्रेक्षकांसाठी परभणी ठरणारी स्पर्धा माऊली क्रिकेट संघाच्या वतीनं दिमागदार आयोजन सभापती चषक 2024. फटका तर चांगला. या बैला संधी नाहीये. फुल टॉच चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू सीमा शपार. धावतील ते 4. खणखणीत चौकार. करार गेंद देतो आती रहेगी. सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. अजिंक्य के बल्ले से बहुत ही बेहतर स्ट्रोक. फुल टॉस के थी सही नसीहत देते हुए गेंद लॉन्ग ऑन बॉडी लाइन की तरफ चली गई 4 रनों के लिए और इस चौके के बदल से स्कोर 11 रन. और पहले ओवर में बहुजन विकास आघाड़ी का जो आगाज है वो बहुत बढ़िया हुआ है. बैकफुट चले गए. कला के साथ गेंद को मोड़ दिया था स्क्वायर की तरफ. टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे में रही थी. सिंगल के साथ स्कोर पहले ओवर में 12 रन बहुजन विकास आघाड़ी टीम का स्कोर आहे. आणि याच दरम्यान आपल्या सर्वांची दिल की धडकन यदोश्वर अनंत पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सभापती चषक 2024 आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हरेश्वर आणि देवा यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जबाबदारी वाढवी समाज कार्याची गती. पाऊल कामाचा दर्जा त्याचा पद मिळाला सभापती. साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नट करतो नेता आहे हा जानता. हर साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नट करतो नेता आहे हा जानता. अरे सा
साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता, साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता सगळ्यांचा जाणता आमचा एकच नेता यज्ञेश्वर पाटील साहेबांना आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. हरेश्वर पाटील, हरेश्वर म्हात्रे, परमबुवा, त्यानंतर प्रकाश वाडकर, राजाराम पाटील, संतोष भागवत, तब्बल 10-12. यामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, खूप चांगला फटका होता परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पहा काय घडलं होतं. फुलटॉस चेंडू, फटका चांगला होता, वॉटरमॅनचा वापरही चांगला केला परंतु आदित्यनं अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण केलंय. धावलकरती 10-12 आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बहुजन विकास आघाडी आणि साई मौली या दोन संघादरम्यान लढत आहे. ओ हो 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 हो, यावेळेला चेंडू जाईल सीमारेषा पार. अप्रतिम दर्जेदार चौकार, घ्यावी एखादी तान, काळजात रुतावी कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन टोकावा एक अत्यंत दर्जेदार दणदणीत चौकार. काय स्टेट ड्राइव खेळला होता, अप्रतिम फटका. वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है लेकिन उससे खूबसूरत ये स्टेट ड्राइव है. ब्यूटीफुल स्ट्रोक played by Ajinkya, is playing on 10, score 16 पर रन. और एक अच्छी गेम और थोड़ी खराब फील्डिंग उसका फायदा उठाते हुए दोनों बैटर. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 7 रन बगैर किसी नुकसान के. बहुजन विकास आघाड़ी की टीम पर बल्लेबाजी कर रहे हैं. बहुजन विकास आघाड़ी का मतलब है पीला रंग, सबका साथ सबका विकास. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. अजिंक्य प्लेइंग ऑन 11, विकी 1 पर बल्लेबाजी कर रहे. करंट रन रेट 11.33 का है. तो बहुजन विकास आघाड़ी का स्कोरबोर्ड बहुत बढ़िया तरीके से आगे बढ़ रहा है. अच्छी रफ्तार. यानंतर होणारा सामना मला वाटतं त्याचाही अत्यंत महत्त्वपूर्ण टॉस आपण करणार आहोत. साई बावली बहुजन विकास आघाडीच्या दरम्यान सुरू असलेली लढत. DCC बॉयज आणि कुश 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. DCC बॉयज आणि कुश 11 या षटकानंतर आपण आणखीन एक सन्मान करणार आहोत. 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. 17 धाबा धाबलकावरती. बहुजन विकास आघाडी अप्रतिम बॅटिंग अजिंक्यकडून. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय परंतु उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाव मिळेल. यावेळेला 3 धाबा वाचवल्या गेल्यात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आर्यंद अप्रतिम क्षेत्ररक्षण. बघा कशा पद्धतीने फटका होता. स्टेट ड्राईव्ह केला गेला होता. इथे क्षेत्ररक्षक आहे, टाईव लावली, अप्रतिम पद्धतीनं झेपावत चेंडू थांबवलाय परंतु एक धाव थांबू शकत नाहीये. 3 धाबा आपण निश्चितच रोखले आहेत. 3 धाबा वाचवल्यात आपल्या संघाला. संख्या 8 रन ओवर दूसरा प्रगति पर है. अजिंक्य 11 पर बल्लेबाजी कर रहे. विकी ने 2 रन बनाए हैं. बहुत ही अहम मुकाबला दोनों टीमों के लिए. करंट रन रेट 10.80 का. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज अजिंक्य. बैकफुट जाके गेंद को टैप किया, गेंद पॉइंट पर आ रही है और इसी सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 19 पर. 19 ऑन द बोर्ड. पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी बहुजन विकास आघाड़ी के प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा. विकी 2 पर खेल रहे. अजिंक्य ने डोमिनेट किया. 8 गेंदों में 12 रन. आदित्य अपनी बॉलिंग मार पर तैयार है. इसी रफ्तार के साथ चलते रहे तो बिल्कुल स्कोर बोर्ड जो प्रोजेक्ट का स्कोर है वो 42 दिखाई दे रहा है. इस बार अच्छी गेंद थी, सुंदर स्ट्रोक. या एक बार फिर थोड़ा सा बिल्कुल 1 रन मुकम्मल किया. याच दरम्यान व्यासपीठावरती सुनंदाताई पाटील यांचं शुभागमन झालंय. मॅडम आपलं मनापासून हार्दिक स्वागत. हृदयाच्या अंतकणापासून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. आणि मी आजचे उत्सव मूर्ती अर्थात यज्ञेश्वर अनंत पाटील यांना विनंती करेन हरेश्वर म्हात्रे यांचा सन्मान आपण करावा. हरेश्वर म्हात्रे आज साहेबांबरोबर उपस्थित आहेत. सुनंदाताई पाटील आपलं देखील स्वागत आहे. आणि दरम्यान स्कोर आपण पाहू शकता. धावफलकावरती एकूण डाबा आहेत 20. सन्मान या ठिकाणी आपण करतोय हरेश्वर म्हात्रे यांचा. आपल्या कर्तृत्वाची बैल जरी एवढी बहरलेली, जीवनाच्या प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली. साहेबांचा वाढदिवस आहे उद्या आणि त्याच निमित्तानं एक अप्रतिम स्पर्धा. देवा हरेश्वर म्हात्रे यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये. धावफलक धावा 20. आपण लाईव्हवरती दृश्य पाहू शकता, ऑनस्क्रीन देखील पाहू शकता हा सन्मान. आणि एक षटक समाप्त झाल्यानंतर सुनंदाई पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा हे षटक आहे. व्हाईट बॉलचा इशारा और इसी के साथ स्कोर 20 रन 21 रन
बगैर किसी नुकसान के बहुजन विकास आघाडी टीम बल्लेबाजी कर रहे. आणि काय योगायोग आहे. आपण बघितलं तर यावेळेला सभापती चषक 2024 क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय आणि मैदानावरती डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू नो बॉल आणि त्यानंतर डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 2 इशारे करावे लागले. साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल झाले आणि साहेब तुमच्या माहितीसाठी मैदानावरती बहुजन विकास आघाडीची टीम बॅटिंग करते पिवळ्या रंगामध्ये बॅटिंग करते आहे. मागच्या वर्षी याच टीमनं धमाल केली, दर्जेदार कामगिरी केली होती आणि सध्या पालघरमध्ये हेच चित्र आहे. बहुजन विकास आघाडीची धमाल कमाल आपल्याला बघायला मिळते. सबका साथ सबका विकास बहुजन विकास आघाडी. मैदानावरती धावपलकर धावा देखील आपण बघितलं तर 23 आहेत. रनसंख्या 23 रन बगैर किसी नुकसान के. ओवर तीसरा प्रगति पर जयेश अपने बोलिंग मार्फत तैयार. पड़ गया गेंद, टप्पा खाने के बाद नीचे रही और गेंद को ऑनसाइड पर खेल दिया. कलात्मक क्रिकेट बल्लेबाज द्वारा अजिंक्य उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं. अजिंक्य 13 पर 9 गेंदों का सामना किया. स्कोर 24 रन बगैर किसी नुकसान के. जयेश अपने बोलिंग मार्फत तैयार. इस बार अच्छा स्ट्रोक ड्राइव किया था, स्ट्रेट ड्राइव अपने फॉलोथ्रू में गेंद को रोका गया. सुंदर गेंदबाजी के साथ अच्छी फील्डिंग जयेश द्वारा. स्कोर 25 रन बगैर किसी नुकसान के. पहले विकेट के लिए 25 रनों की साझेदारी विकी और अजिंक्य के बीच और दोनों बल्लेबाज आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. टप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही, आंसर पर खेलना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है. 1 रन लेने का मौका. जयेश का यह ओवर अभी तक 3 गेंदों में 5 रन दिए हैं. स्कोर 26 बगैर किसी नुकसान के. तीसरा ओवर प्रगति पर है. विकेट 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं. बैकफुट चले गए, गेंद को खेल दिया. लॉका पर खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील करते तोड़ करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. सिंगल के साथ स्कोर 27 रन बगैर किसी नुकसान के. यहाँ से एक अच्छी साझेदारी. 27 पर रन. थर्ड ओवर प्रोग्रेस. तीसरे ओवर का खेल आप देख रहे हैं. जयेश अपने बॉलिंग मार्फत तैयार. इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, गेंद बॉल लेके बाहर. 4 रनों के लिए. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. शुक्रिया. एक्शन रिप्ले देखे. लो फुल टॉस गेंद थी, जल्दी भाप लिया था बल्लेबाज ने और खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेल दिया. ड्राइव किया था रंग द कारपेट. गेंद बॉल के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. ब्यूटीफुल बैटिंग बाय अजिंक्य. ही इज लुकिंग नाउ वेरी डेंजरस. स्कोर मोव्स ऑन 31 पर रन. तीसरा ओवर. इस बार गेंद को ऑन साइड पर खेल दिया. तारी के अंदर खिलाड़ी मौजूद है. 1 रन लेने का मौका. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 3 ओवर के बाद 32 रन. बहुजन विकास आघाडीची गाडी आहे ना ती रमपम जाते. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती. याच दरम्यान आदरणीय सन्माननीय सुनंदाताई पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेन यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामाजिक कामामध्ये नेहमीच त्यांचा पुढाकार असतो आणि चांगल्या स्तुत्य उपक्रमामध्ये सुनताई आपण नेहमीच पुढाकार घेत असता. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. 3 वेळा वसई विरार नगरपालिकेमध्ये सभापती म्हणून खूप चांगली प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळल्यानंतर आज यज्ञेश्वर अनंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रभाग समिती क सभापती माजी सभापती यज्ञेश्वर अनंत पाटील यांच्या शुभ हस्ते सुनंदाताई पाटील यांचा सन्मान अगदी थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. आखोटापर्यंत चेंडू आहे, त्यावरती केले आक्रमण. चेंडू झाली सीमारेषा पार. या चेंडूवरती धावा मिळतील 5 आणि अत्यंत महत्त्वाच्या क्षणी पुन्हा एकदा आक्रमण केले विकीनं. मॅग्निफिसंट स्ट्रोक. माऊली चषक 38 धापलकावरती हा युवा अत्यंत सुरेख फटका. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील झालंय. मैदानावरती कडक खेळ पाहायला मिळतोय. रोहन षटक आहे आणि पहिल्यांदा मला वाटतं धावसंख्या 40चे पार जाईल की काय असा प्रश्नचिन्ह आहे. यावेळेला ऑन साईडला चेंडू खेळलाय. या षटकानंतर आपण लगेच सन्मानाच्या दिशेने जाणार आहोत. अगदी 2-3 चेंडू शिल्लक आहेत कारण कॅमेरा देखील या ठिकाणी मंचावरती येणं फार गरजेचं आहे. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहू शकता 46 पर्यंत दाखवतोय. 11.43 सरासरीने धावपलका दाबा 43. धावपलका दाबा 40 आहेत. 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. चौथा चेंडू घेऊन यावेळेला रोहन 40 रन बगैर किसी नुकसान के. प्रमुख गेंदबाज के तौर पर रोहन गेंदबाजी कर रहे हैं. ये कड़क शॉट, भागने की जरूरत नहीं है और गेंद बिल्कुल यहाँ मिट्टी को आग लगाते हुए बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए जाते हुए. ब्यूटीफुल स्ट्रोक. Look at this shot coming out to the front foot and driven towards the long one reason.
Good timing and good placement. Another beautiful shot played by Vicky. Is looking now very dangerous. Score moves on 45 for none. Fourth win progress. विकी ने 15 रन बनाए, अजिंक्य 21 पर खेल रहे हैं और अब ये आखरी गेंद है. शुभमचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर आपण सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबर टॉस ऑन साईडला चेंडू खेळला. इथे मात्र काय घडते बघूया. पंचांचा इशारा. पंच हरेश टीम थोडा डाऊट होता. निश्चितच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिजन येईल तोपर्यंत आपण मान्यवरांचा सन्मान आणि दोन टीमना विनंती आहे. DCC बॉयज आणि कुशीलन आपण मंचावरती यायचं आहे. सुनंदाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला आहे. तत्पूर्वी त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. DCC बॉयज कुशीलन टीमचा कॅप्टन आणि यावेळेला मंचावरती सुनंदाई पाटील यांचा विशेष सन्मान केला जातोय. स्पर्धेचे शिल्पकार आणि ते मार्गदर्शक यज्ञेश्वर दादा पाटील यांच्या शुभ हस्ते. सुनंदाईला विनंती करा आपण तिथे थांबा. आपण टॉस देखील करणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जाईल. कॅप्टन प्लीज. कॅप्टन दोन्ही कॅप्टन मंचावरती यायचे. DCC बॉयज कुश 11 लगेच या मंचावरती. सुनंदाई पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस. कॅप्टन प्लीज. एकूण धापलकरती धाबा आहेत 45-46 धावांचं आव्हान. थँक्यू करण. टॉस या ठिकाणी केलं जातोय. तर इथे DCC संघाने टॉस जिंकलेला आहे. मॅडम आपल्याला धन्यवाद. आपण व्यासपीठावरती असलंच अत्यंत महत्त्वाचा सामना तुमच्यासाठी. आत्ता आपण बघितलं धमाकेदार बॅटिंग झाली आहे. या विकेटवरती धावा होऊ शकतात हे बॅटरने सांगितलंय. काय निर्णय घेणार आहात? गोलंदाजी तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही फलंदाजीच घेणार होतो. किती धाबा एक फायटिंग टोटल आणि कोणते बॅटर चांगली कामगिरी करतील? आमच्या याच्यामध्ये कल्पेश आहे, संतू आहे, ते बॅटिंग करू शकतात चांगले आणि 40पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. 40च्या वरती जाण्याचा प्रयत्न करणार. तर तुम्ही किती धावांपर्यंत रोखणार देणार? आम्ही 30च्या आतमध्ये रोखणार. 30च्या आतमध्ये तुम्हाला रोखणार. सोन्याची अंगठी या स्पर्धे करताय. तुमच्या खेळाडूंना वगैरे वाटतं की सोन्याची अंगठी आज म्हणजे उद्या घरी घेऊन जाऊ आपण? कल्पेश आहे, आता बघू तो काय करतो. तुम्ही नॉमिनेशन कल्पेशचं सांगितलेलं आहे. दुसऱ्याकडे कॅप्टन त्याला सोन्याची अंगठी नको आहे. DCC संघाने जिंकला टॉस. 30 आणि 40 मधील लढाई आहे आणि त्यावेळेला आपण बघितलं तर DCC संघ यावेळेला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला. DCC बंद टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड पास. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. पहले चेंडूवरती ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से, गेंद बॉडी के बाद 4 रन. पद मिळाला सभापती. साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नाटक करतो. खूप चांगली बॅटिंग वैभवकडून. हा देखील बॅटर गेम चेंजर खेळाडू आहे. अत्यंत उत्तम प्रकारची कामगिरी त्याने देखील केलेली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये धमाल कमाल आपल्याला बघायला मिळेल. सुनंदाई पाटील यांनी देखील या स्पर्धेकरता आर्थिक मदत केलेली आहे. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. ताई थँक्यू व्हेरी मच. समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आणखीन एक चांगला फटका. समोरचे प्रेक्षक रेड कॅप त्या खांबाला टेकलेले सर्व प्रेक्षक तुमच्या मागे बरोबर मान्यवर आहेत. एकतर उजव्या बाजूला जा. सर्व बच्चे कंपनी चेतन. अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक, शानदार फील्डिंग, गजब की फील्डिंग, तालियां बज रही है. साई बाउली 5 बगैर किसी नुकसान के जीतने के लिए बिल्कुल लक्ष्य बहुत बड़ा रखा गया. ये स्ट्रोक अच्छा था लेकिन फील्डिंग देखे मैग्निफिसेंट फील्डिंग. इस बार हवा में गेंद बॉक्स के बाहर, बल्लेबाज मैदान के बाहर. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर. जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. शुक्रिया दीजिए. स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर. ऑफ टफ के बाहर गेंद थी. हल्का से गेंद को पॉइंट क्षेत्र में खेल दिया है और पहले ओवर के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान पर. साई माउली मंचवरती
या ठिकाणी हरेश्वर हरेश्वर म्हात्रे सरांचा सन्मान झाला. आता हरेश्वर सर जे सरांचे भाचे पण आहेत आणि यामुळे त्यांचाही सन्मान करणं गरजेचं आहे. कारण ज्या ज्या व्यासपीठावरती आपण यज्ञेश्वर सरांना पाहिले आणि त्या वेळेला ही जोडी सातत्यानं सरांबरोबर राहिलेली आहे. आज त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मी आदरणीय यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते यावेळेला आणखी गंगाई ची जी बिल्डिंग उभी राहिली त्यामध्ये देखील फार मोठं योगदान, तिथेही खूप चांगले कार्यक्रम सर करत असतात आणि त्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आजी कंस्ट्रक्शनचे मालक हरेश्वर पाटील यांचा सन्मान, याच दरम्यान त्यांचा सन्मान झालेला आहे. व्यासपीठावरती चौकारी आलाय. टाळ्यांचा जोरदार गजर करा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान, मायेची शाल. त्यानंतर या फुलाप्रमाणे तुम्ही हसत राहा, वाढत राहा. यावेळेला ओहो अप्रतिम क्षेत्ररक्षण, पंकजकडनं चांगली कामगिरी, फलंदाज बाद. थैंक यू डीजे. वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं सभापति चषक 2024 की अद्भुत कहानी. स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर. और ओवर देखिए इस वक्त दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. इस मुकाबले में बहुजन विकास आघाड़ी के बल्लेबाजों ने और गेंदबाजों ने शानदार प्रदर्शन किया है. एक मुकाबले में अग्नि परीक्षा रही है बहुजन विकास आघाड़ी की टीम की. पहले मैच में अच्छा प्रदर्शन, दूसरे मैच में अग्नि परीक्षा, तीसरे मैच में अच्छा प्रदर्शन. मारुति अपने बोरिंग मार पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज स्वरूप. स्कोर 12 रन 2 विकेट के नुकसान पर. ऑन सेट पर अच्छा स्ट्रोक, सुंदर फील्डिंग पंकज द्वारा. देखिए इससे पहले भी इन्होंने बहुत बढ़िया फील्डिंग की. इस टीम के रविंद्र जडेजा है. लाजवाब फील्डिंग का मुजाहिरा. टप्पा खाने के बाद उछाल और वाइड बॉल का इशारा. ज़्यादा घुमाव था. देखिए एक बार फ्लाइटेड गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल था, सीधी गेंद थी, ज़्यादा टर्न नहीं था, नियंत्रण नहीं था गेंदबाज का. इस बार बॉक्स के बाहर, बल्लेबाज डगआउट में जाएंगे. तीसरे विकेट का पतन. कौन? योगेश के पास. थँक यू. आत्ता चेंडू टाकत असताना मारुतीनं अंगठ्याचा वापर केला होता. जेव्हा अंगठ्याचा वापर असतो आणि बॉलवरती तो प्रेस केला जातो तेव्हा काय होतं की टप्पा पडणारा चेंडू उसळी घेतो. आता ब्रेक नाही झाला, उसळी घेणारा चेंडू होता. त्यामुळे ड्राईव्ह करत असताना थोडा अवे फ्रॉम द बॉडी ज्यावेळेला खेळला गेला त्यावेळी तो हवेत राहिला. तिथे बॅट्समन फसला. बैटिंग पावर प्ले कंपैरिजन देखिए. बहुजन विकास आघाड़ी 20 रन बगैर किसी नुकसान के. साई बावली 14 रन 3 विकेट के नुकसान पर. और आपके पास 12 गेंदें शेष है. जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है. जब टारगेट बड़ा है तो कम से कम वो 2 गेंदबाजों को आपको टारगेट करने का समय था. बैटिंग पावर प्ले गणेशा. अच्छी गेंद, यहां भी उछाल है, बैकफुट पर खिला रहे. बहुत अच्छी गेंदबाजी गणेशा द्वारा. निरंतरता का दूसरा नाम है गणेशा. स्कोर 15 प्लस प्री विकेट. रिक्वायर्ड रेट 17 की तरफ चला गया. 11 गेंदे 31 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. अपने बॉलिंग मार्ग पर गणेशा तैयार, सामना करेंगे हेमंत. बैकफुट जाके बिल्कुल इस वक्त लॉन्ग ऑफ क्षेत्र में खेलना चाह रहे थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. अपने फॉलोत्र में सुंदर फील्डिंग गणेशा. स्कोर रुका हुआ 15 रन 3 विकेट के नुकसान पर. तीसरे ओवर की कहानी. टारगेट 46 रनों का. हेमंत स्ट्राइक. बैकफुट जाके गेंद को खेल दिया था लेकिन दायरे के अंदर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग. ये भी एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. नौजवान गणेशा का ओवर अच्छा घट रहा है. दबाव बढ़ता हुआ बल्लेबाजों के ऊपर. इस बार क्या खेलने की कोई कोशिश है? अंडर आर्म थ्रो काम जरूर करेगा. बल्लेबाज आउट. रन आउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेबलिन. साई माउली के उम्मीदों को लगता हुआ चौथा झटका. आठ
गेंदों का खेल, 31 रनों की ज़रूरत है। फासला बढ़ रहा है, गेंदबाज का हौसला भी बढ़ने वाला है। सुरक्षित तरीके से गेंद को खेल दिया, पॉइंट क्षेत्र में 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 पहुंचा है 16 पर, 4 विकेट के नुकसान पर साई मोहल्ली की टीम संघर्ष कर रही है, रनों के लिए जूझना पड़ रहा है। 7 गेंदों में 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस बार बढ़िया तरीके से गेंद को खेल दिया था, फाइनल क्षेत्र में सिंगल के साथ स्कोर 3 ओवर 7 रन 4 विकेट के नुकसान पर 6 गेंदें 29 रनों की जरूरत है। तो बहुजन विकास आघाड़ी का जो पलड़ा है बिल्कुल भारी है, बहुत ही बढ़िया प्रदर्शन अभी तक इन्होंने किया है। स्वरूप 3 यश 1 और इंचन पर 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। 1 रन आपको जरूर मिलेगा, सिंगल के ऊपर आप निर्भर है, बड़े स्ट्रोक की जरूरत है, प्रेशर पूरी तरह से साई मायूली के ऊपर और शिकंजा कस लिया है बहुजन विकास आघाड़ी ने। बैकफुट जाके गेंद को खेल दिया था, यहाँ खतरा है, बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाएंगे। साई माउली की उम्मीदों को लगता हुआ ये 5वां झटका। स्ट्रोक यहाँ बहुत अच्छा, लेकिन बाउंड्री का है वो देखना बहुत जरूरी। हार के कगार पर साई माउली की टीम, जीत की दहलीज पर बहुजन विकास आघाड़ी की टीम। बहुत अच्छा प्रदर्शन इस मैच में, बैटिंग और बॉलिंग में सुंदर प्रदर्शन रहा। खिलाड़ी बिल्कुल यहाँ मौजूद है और बने जे गेंद को फील्ड करते हुए स्कोर 19 4 विकेट के नुकसान पर, ओवर 14 प्रगति पर। इस बार प्लेड हो सकते थे, दूसरी बार उबाए, 1 रन आपको जरूर मिलेगा, लेकिन बेल्स नहीं गिरे हैं, पल्ले को गेंद लगी, उसके बाद भी ऑफ स्टंप के ऊपर टकराई। देखिए क्या हुआ था, ऑफ स्टंप के ऊपर टकराई और बेल्स नहीं गिरे। जब तक बेल्स नहीं गिरेंगे तब तक विकेट नहीं गिरने वाले। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला जिसमें बहुजन विकास आघाड़ी ने यह मुकाबला जीत लिया। इस मैच में गेम चेंजर खिलाड़ी मॅग्निफिसेंट बॅटिंग बाय अजिंक्य आपल्याला लगेच मंचावरती यायचंय।